कल्याण पूर्वमध्ये 2 दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली। मुलीचा मृतदेह भिवंडीमधील बापगाव परिसरामध्ये सापडलाय। शवविच्छेदन अहवालामध्ये मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचं निष्पन्न झालेलं आहे। दरम्यान पोलिसांनी मुख्य आरोपी विशाल गवळी आणि त्याच्या पत्नीला शेवगावमधून अटक केलेली आहे। दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ नागरिकांनी मोर्चा सुद्धा काढलेला आहे। आरोपीला फाशी द्यावी अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे। याआधी आरोपीनं एका मुलीवर लैंगिक अत्याचार केलेले होते आणि त्या प्रकरणामध्ये आरोपी जामिनावर बाहेर होता। त्यानंतर 1.5 वर्षानंतर पुन्हा त्याने एका मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केली आहे। या गुन्ह्यामध्ये आरोपीच्या पत्नीने सुद्धा त्याची साथ दिल्याचं समजतंय। दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात। निष्पन्न झालेला आहे। त्यापैकी एक मुख्य आरोपीला आता आपण थोडा वेळ ताब्यात घेतलेला आहे। एक रिक्षा पण त्यामध्ये यूज केली गेली आहे, ती रिक्षा सुद्धा आपण ताब्यात घेतलेली आहे। अशा पद्धतीने सीसीटीव्ही फुटेजचा आम्ही पूर्णपणे अभ्यास करून अजूनही त्यामध्ये काही वेगळा लोक त्यामध्ये अजून काही इन्व्हॉल्व आहेत का नाही या दृष्टिकोनातून आमचा तपास सुरू आहे। पण आता दोन्ही आरोपींना जे मेन आरोपी होते त्या दोघांनाही आपण ताब्यात घेतलेला आहे। सर पुढील अटकेची कारवाई करत आहोत। सर आरोपीचं नाव काय आहे? आणि आरोपीचं नाव विशाल गवळी आहे। तो या ठिकाणचा राहणार आहे कोळसेवाडी मधलाच आणि यापूर्वीच्या त्याच्यावरती काही प्रॉपर्टी ऑफेन्स काही यापूर्वीचे गुन्हे त्यावरती दाखल आहेत। त्या पद्धतीचा रेकॉर्ड सुद्धा पोलीस स्टेशनला आहे आणि त्या पद्धतीने आमच्यावरती आता ताब्यात घेऊन पुढे अटकेची कारवाई करून योग्य ती कारवाई करणार। साहेब कल्याणची कोळसेवाडीची घटना आहे आणि साहेब माझी मुलगी आहे, 12 वर्षाची मुलगी आहे। तर ती काल बोलली की मला आई मला 20 रुपये दे, मी जरा दुकानामध्ये जाऊन येते। तर त्याची आईने त्याला 20 रुपये दिला आणि ती बोलली मी खाऊ घेऊन येते बाहेरून जाऊन। नंतर आईने पण एवढा म्हणजे एरियामध्येच आहे आणि आपले सोसायटीमध्ये इथं चालमध्ये कुठे असेल आणि येणार ते म्हणजे दररोज जायचा आणि यायचा। तर आम्हाला काही माहीत नव्हता आणि नंतर ती 8 वाजले 10 वाजले नंतर शेवटी 11 वाजता बायकोचा मला फोन आला की बाबा असं अजूनपर्यंत ती आली नाही आहे आणि आम्ही जाते तक्रार द्यायला, तुम्ही डायरेक्ट तिथे या। तर मी बोललो ठीक आहे तू पुढे जा, मी येतो 10-15 मिनटामध्ये। तर माझी बायको तिथे तक्रार द्यायला गेली आणि मी तिकडनं आलो पोलीस स्टेशनला। पोलिसांना सर्व माहिती दिली कोळसेवाडी पोलीस स्टेशनला। पोलीस लोक माझ्यासोबत माझ्या तिथे मी राहतो तिथे आले आणि पूर्ण पाहणी केली आणि ते बोलले सकाळी तुम्ही 10:30 वाजता तुम्ही पोलीस चौकीमध्ये या, आम्ही शोधू। तर मी 10:30 वाजता सकाळी बायकोला घेऊन तिकडे कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गेलो। तर तिकडे गेल्यावरती साहेबांनी मी बोललो साहेब असं साहेब माझी मुलगी अजून पण काय कुठे फोन नाही आला, तुम्ही जरा बघा। तर साहेबांनी पूर्ण चौकशी केला आणि तिकडनं आपले गांधारीवरून फोन आला की म्हणजे असं असं आहे आणि तुम्ही इथे या म्हणून। तर साहेबांनी कोळसेवाडी पोलीस स्टेशननी मला तिकडनं घेऊन गांधारी ब्रिजला आले आणि इथले आपले पडगाव पोलीस बापगाव पोलीस ठाणा हे सर्व म्हणजे तिथे स्पॉटवरती पोचले होते आणि नंतर बॉडी मला दाखवली माझी मुलीची की बाबा तुम्ही बघा तुमचीच मुलगी आहे का? तर मी बघितला माझीच मुलगी होती। मी साहेबांना बोललो साहेब माझीच मुलगी आहे। काय म्हणजे काय स्थिती आहे? प्रतिनिधी अमजद खान आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। अमजद, पोलिसांच्या कारवाईमधनं आता काय ताजी घडामोड समोर येते आणि कल्याणमध्ये मोठा रोष पाहायला मिळतोय, नागरिकांनी मोर्चा सुद्धा काढल्याचं समजतंय। एकंदरीत कल्याणचं सध्याचं काय वातावरण आहे? कल्याण पूर्व येथील कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका 12 वर्षीय मुलीचे अपहरण झाले आणि नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती। आता सध्या या प्रकरणात जे कल्याणचे DCP हे अतुल झेंडे यांनी अशी माहिती दिली आहे की जो मुख्य आरोपी आहे विशाल गवळी याला बुलढाणा येथून शेगाव येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आणि काल विशाल गवळी याच्या पत्नीला देखील पोलिसांनी अटक केली होती। विशाल गवळी हा हॅबिच्युअल ऑफेंडर आहे, त्याच्या विरोधात 5 विनयभंगाचे गुन्हे दाखल आहे। 1.5 वर्षापूर्वी देखील त्यांनी एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता, त्या प्रकरणात तो जेलमध्ये गेला होता। आणि धक्कादायक म्हणजे ज्या वेळी त्याचे प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी व्हिडिओ काढत होते त्यांनी विक्ट्रीचा साईन दाखवला होता, म्हणजे किती मुजोर आणि तो आहे तसा दिसतोय। आता या प्रकरणात विशाल गवळी याला अटक झाली आहे। आज सकाळी महेश
महेश गायकवाड जे आहे माजी नगरसेवक त्यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी विशाल मोर्चा काढला. विशाल गौरी याच्या विरोधात कठोर कारवाई करावी, त्याला फाशी शिक्षा व्हावी यासाठी मागणी केली आहे. मात्र पोलिसांनी आता तपास सुरू केला आहे. धक्कादायक म्हणजे विशाल आमच्यात गौरी तुम्हाला याच्या- काही क्षणांसाठी थांबवतेय. आमदार सुलभा गायकवाड आपल्या सोबत फोन लाईनवरनं जोडल्या गेलेल्या आहेत. सुलभाताई नमस्कार. अत्यंत धक्कादायक अशी ही घटना कल्याणमधनं समोर येते. या सगळ्या घटनेसंदर्भात पाठपुरावा करण्यासाठी आपल्या माध्यमातून कसे प्रयत्न केले जातील? माध्यमातून आता प्रयत्न करतच आहे. कालपासून मी पोलीस स्टेशनला पण जाऊन आली, तिथेही चौकशी केली. तर आज तो आरोपी भेटलेला आहे आणि त्या जसं बदलापूरमध्ये जी घटना घडली होती त्या आरोपीचे पण 3 लग्न झालेले होते आणि ह्या आरोपीचे पण तसं 3 लग्न झालेले आहेत. त्यामुळे जे काही त्या आरोपीसोबत जसं केलं तसंच ह्या आरोपीसोबतही करावं असे मी गृहमंत्र्यांकडे मागणी करणार आहे आणि कठोरात कठोर शिक्षा याला करायला सांगणार आहे. सुलभाताई, या आरोपीची पार्श्वभूमी पाहता अत्यंत धक्कादायक आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे सुद्धा त्याच्यावर दाखल आहेत. असं असताना तो तुरुंगाबाहेर आला आणि त्यानंतर 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये पुन्हा अशा प्रकारची घटना घडली. पोलिसांचा वचक राहिलेला आहे की नाही असा सुद्धा सवाल सध्या नागरिक उपस्थित करतात. एकंदरीत आपली काय प्रतिक्रिया? काय जे मागचं काय प्रकरण झालं ते मला काय माहित नाहीये, पण जे आता प्रकरण घडलं याबद्दल मी नक्की बोलेन. त्याला नक्की काय ते त्याच्या जे मुलीच्या सोबत घडलं त्याच्या आई वडिलांना नक्की मी न्याय मिळवून देईल. आपलं पोलिसांसोबत या घटनेसंदर्भात काही बोलणं झालं? त्यांच्याकडनं अधिकची काही माहिती समजू शकली आहे? नाही, फक्त मला त्याने आता कॉल केलेला की आरोपी भेटलेला आहे आणि त्याला शेगावच्या इथे पकडण्यात आलं. निश्चित. सुलभाताई आभारी आहे आपल्या प्रतिक्रियेसाठी. सुलभा गायकवाड आमदार आहेत आणि त्यांनी सुद्धा या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे. पुन्हा एकदा अमजद खान यांच्याकडे जाऊयात. अमजद, सध्याची काय ताजी घडामोड आहे? पोलिसांच्या तपासातनं नेमकी काय माहिती समोर येते आणि या पीडितेच्या वडिलांची सुद्धा प्रतिक्रिया समोर आल्याचं समजतंय? नक्की, कारण की हे अतिशय धक्कादायक आणि घृणास्पद कृत्य विशाल गौरी यांनी केलं आहे. सध्या त्याला पोलिसांनी शेगाव येथून ताब्यात घेतला आहे. विशाल गौरी याच्या अटकेनंतर जेव्हा पोलीस तपास सुरू होईल की हा जे सर्व प्रकार आहे त्यांनी कशा प्रकारे केला आहे तपासा समोर येईल. मात्र कल्याण पूर्वेत अतिशय जे नागरिक आहेत त्यांच्या नागरिकांमध्ये रोष आहे. सकाळी मोर्चा देखील करण्यात आला. विशाल गौरी याचे 3 लग्न झाले आहेत आणि त्याच्या विरोधात 5 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, म्हणजे विनयभंग सारख्या गुन्हे दाखल आहेत. त्याला तडीपार देखील करण्यात आला होता, परंतु असे गुन्हेगार जेलमधून सुटतात आणि नंतर असा प्रकार करतात आणि हा धक्कादायक प्रकार त्यांनी केला आहे. आता पोलीस त्याच्यावर काय कारवाई करताय, जी नागरिकांची मागणी आहे त्याला कसा पोलीस त्याचा काय प्रतिसाद देता याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. मात्र या घटनेमुळे कल्याण पूर्वेत अतिशय नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. निश्चित. अमजद, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी आणि अपडेटसाठी.